बीड जातीय राजकारणाची प्रयोगशाळा होतय का? परळीत जन्मच का घेतला आज याचं दुःख पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी असलेला परळी जिल्हा बीड येथील एका विद्यार्थ्याची भावनिक आणि डोळ्यातून पाणी येत असताना मांडलेली खंत महाराष्ट्रानं समजून घेतली पाहिजे। ग्रंथालयात बसणाऱ्या वंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शेजारी बसलेला मुलगा उठून गेला व तो का उठून गेला तर त्याने तुमच्या परळीत असं चाललंय हे बोलला। यावर त्या विद्यार्थ्याने दिलेली वरील भावनिक प्रतिक्रिया आहे। खरोखरच परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातील एक धार्मिक ठिकाण व मागील काही कालखंडात राजकीय दृष्ट्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा असलेला मतदारसंघ, नंतर पुढे पंकजाताई धनंजय भाऊ या बहीण भावाचा नेमका कोण राजकीय वारस यासाठीचा संघर्ष, नंतर मराठा ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने सुरू झालेला टोकाचा संघर्ष, नंतर आलेली लोकसभा त्यामध्ये जहरी झालेला प्रचार, ओबीसी नेत्यांना केलेली गावबंदी आणि ओबीसी समुदायाने आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून राज्य पातळीवर उभा केलेला संघर्ष आणि त्यातून खऱ्या अर्थाने एका वेगळ्या राजकीय जातीय ध्रुवीकरणाला झालेली सुरुवात। या पार्श्वभूमीवरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या। त्यामध्येही वर नमूद केलेल्या संघर्षाला आणि तो ओबीसी मधील वंजारा समुदाय आणि मराठा समुदाय असा उघड संघर्ष समोर आला। या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा हा राजकीय जातीय समीकरणाचा विविध बाबतीतले प्रयोग करणारी प्रयोगशाळा आहे का काहीतरी असं वाटू लागलं, कारण की बीडमधील घडलेल्या अनेक गोष्टी महाराष्ट्रात पसरतील का काय अशी परिस्थिती होती। निवडणुकीच्या राजकारणामध्ये तिकीट वाटप, प्रचार आणि जातीय समीकरणे या सगळ्यातूनच निवडणूक पार पाडली आणि पुढे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर आलं। निश्चितपणानं हत्येचा तीव्र निषेध सर्व स्तरातून करण्यात आला। त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिकीट वाटपापासून सत्तेच्या वाटपामध्ये एक वेगळ्या पद्धतीने जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला जातो हा इतिहास आहे। ज्या समुदायाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही त्यांना मागच्या दरवाजाने विधान परिषद किंवा राज्यसभेत पाठवलं जातं। लढून जिंकून येणाऱ्यांना सन्मान दिला जातो। अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला। जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये हे जातीय समीकरण सकारात्मक पद्धतीने साधण्याचा प्रयत्न करण्यात आला। महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजाला बरोबरीचा वाटा देण्यात आला। काही ठिकाणी अपवाद वगळता सर्व ठिकाणी सर्वसमावेशक सत्तेचं वाटप झालं असं म्हणता येईल। उदाहरणार्थ सातारा जिल्ह्याला 4 मंत्रिपद, त्यातील 3 मराठा व 1 ओबीसी समाजाला देण्यात आली। मात्र बीड जिल्ह्यामध्ये 2 मंत्रिपद दिली गेली, तीही ओबीसीतील वंजारा समुदायाला। त्यातील जर 1 मंत्रिपद मराठा समुदायाला आणि 1 किंवा 2 ओबीसी समुदायाला दिलं असतं तर कदाचित हा संघर्ष मराठा ओबीसी वेगळ्या टोकाला गेला नसता, तर तो फक्त संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येची निपक्षपातीपणानं चौकशी व्हावी या मुद्द्यापर्यंत राहिला असता। तो विशिष्ट जात समुदायात जातीय संघर्षापर्यंत कदाचित पोहोचला नसता असे भाजप नेते आमदार सुरेश धस व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमदार प्रकाश सोळंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खासदार बजरंग सोनवणे यांच्या सर्व प्रतिक्रियांचे अध्ययन केल्यानंतर लक्षात येईल। वर नमूद केलेली एका शिक्षित विद्यार्थ्याने मांडलेली खंत ही महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या धुरीणांनी लक्षात घेतली पाहिजे। या सुसंस्कृत असणाऱ्या महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम पुरोगामी व समाजहिताचा विचार करणाऱ्या अनेक विचारवंतांचा आणि राज्यकर्त्यांचा वारसा लाभलेला आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा सर्वसमावेशक व बहुजन हिताय बहुजन सुखाय विचाराचा राजकीय वारसा लाभला आहे। तसेच त्यानंतरही या महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावर अनेक राजकीय नेतृत्व वर नमूद केलेल्या विचारांवर उभी राहिली व त्यांनी हा वारसा
आत्तापर्यंत जतन करण्याचा प्रयत्न केला. तसेच महाराष्ट्र शांत असला व जातीय समीकरणे नीट पद्धतीने हाताळली गेली तर राज्य प्रगतीपथावर जातं हे धोरण ठरवलं होतं. मात्र अलीकडच्या कालखंडामध्ये सुसंस्कृत असणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत घसरल्यासारखा वाटतो. असंतोष असेल तर आपल्याला सत्ता गाजवता येते, जातीय समीकरण आणि मताच्या विभागणीतून निवडून येता येतं, पैशांचा वारेमाप उपयोग करून आपली राजकीय उद्दिष्ट साधता येतात, अशी प्रचलित व्यवस्था होती की काय ही एक भीती निर्माण झालेली आहे. कोणीही निवडून येऊ शकतं आणि कोणीही निवडणूक हरू शकतं. कोण कोणाशीही युती करू शकतं. आपल्या पक्षातील नको असलेल्यांचा पराभव करतात, तर विरोधी पक्षातील आपल्या हितसंबंधातील माणसं कशी निवडून येतात हेही पाहिलं जातं. कोणी मैत्री करून सुद्धा घात करू शकतं, तर कोणी शत्रुत्व अगदी शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जातं. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सदर अनुषंगाने राजकारणासाठी व सत्तेसाठी कोणाला तरी धडा शिकवण्यासाठीची वृत्ती व राजकारणामधील जातीय तेढ कमी करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. एक गांभीर्यपूर्ण या बाबतीमध्ये विचार होणे आवश्यक आहे. कोणाच्याही भूल थापांना बळी न पडता जातीय धार्मिक अहंकारापायी महाराष्ट्राची पुढची पिढी सुसंस्कृत आणि कोणताही मनामध्ये पूर्वग्रह दूषित तयार होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. तरच आपल्याला, तरुण पिढीला व शिक्षित वर्गाला आणि लहान मुलांना या महाराष्ट्रात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतामध्ये नमूद केलेल्या गौरवशाली परंपरा आणि इतिहास असणाऱ्या या महाराष्ट्र राज्याला घडवण्यावर त्यांचा भर राहील. नाहीतर जातीय भेदभावाचं दूषित वातावरण व महाराष्ट्र राज्यात विविध प्रयोगशाळा करण्याचे जे मनसुबे रचण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला ते बळी पडतील व त्यांची जडणघडण चुकीच्या दिशेने होण्यापासून त्यांना कोणी वाचवू शकत नाही. प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता, खारघर, नवी मुंबई.